नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th एक्झाम्पल पहा. सी फिगर, find RP and PS using the information given in triangle PSR. म्हणजे ट्रायंगल PSR मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला RP आणि PS शोधायचं आहे. ओके, एक्झाम्पलचा अर्थ पहा, समजला का? आता आपल्याला एक्झाम्पल सोडवताना कोणत्या स्टेपनी जायचं आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. पहा, आता इथे ट्रायंगलचा जर विचार केला, हा ट्रायंगल PSR आहे, इथे R आहे. तर या PSR मध्ये कोणकोणत्या अँगलची मेजरमेंट दिलेली आहेत ती लिहायची आहेत. इन ट्रायंगल PSR angle P is equal to 30 degree, angle S is equal to 90 degree, and therefore triangle R is equal to 60 degree. इथे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे, तर लक्षात आलं पाहिजे इथे. and sum of all angles of a triangle is 180 degree. जर वन अँगल 30 डिग्री, सेकंड अँगल 90 डिग्रीचा असेल तर अर्थातच थर्ड अँगल हा 60 डिग्रीचा असतो. आणि इथे डायरेक्ट लिहिला तरी चालतो, आणि आपण इथे रिझन लिहू शकतो. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल PSR. तर हे असं रिझन लिहिलं तरी चालेल. ओके, म्हणजे तिन्ही अँगल आपण इथे लिहिलेले आहेत, आणि मग याच्या आधारे आपण लिहू शकतो की ट्रायंगल PSR, देअरफॉर ट्रायंगल PSR इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. आणि आता 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा ट्रायंगल झाल्यामुळं आपण इथे थेरम यूज करू शकतो. बाय देअरफॉर बाय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम, या थेरम नुसार आपल्याला माहिती आहे की साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणजेच आपण आता लिहिताना इथे 30 डिग्रीच्या अपोजिट साइड पहा, इथे SR आहे. therefore SR is equal to 1/2 into हायपोटेन्यूज म्हणजेच PR घ्यायचं आहे किंवा RP लिहायचं आहे. ओके, आणि इथे आपण लिहू शकतो साइड अपोजिट टू 30 डिग्री. तर साइड अपोजिट टू 30 डिग्री ही हायपोटेन्यूजच्या हाफ इतकी असते, म्हणून आपण असं लिहिलं. तर इथे स्क्वेअर नाही आहे, सॉरी चुकून लिहिले ते. SR इज इक्वल टू 1/2 इंटू RP. ओके, आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. SR ची व्हॅल्यू दिलेली आहे, देअरफॉर 6 इज इक्वल टू 1/2 इंटू RP. तर इथे RP ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. आता हे 2 इथे आहेत, या साईडला नेले तर ते इंटू होणार. देअरफॉर RP इज इक्वल टू 6 इंटू 2 होतील, 6 इंटू 2. आणि मग आपल्याला इथे पुढे आन्सर लिहायचा आहे. मी इकडे लिहितो, पहा.
and therefore RP is equal to 12 युनिट्स. इथे आहे असं फक्त 12 लिहिलं तरी चालेल किंवा युनिट्स लिहायचं आहे कारण युनिट इथे दिलेलं नाही. ओके, तर ही फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला याची सेकंड व्हॅल्यू कोणाची, पीएस ची शोधायची आहे. तर पीएस साइडचा जर विचार केला तर ती कुठे आहे पहा, इथे आहे पहा पीएस साइड. आणि हा अँगल जो आहे अपोजिट अँगल, तर हा 60 डिग्रीचा आहे. म्हणजे ती साइड, ही जी एसपी साइड आहे, पीएस साइड आहे, ती साइड अपोजिट टू अँगल 60 डिग्री आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे लिहिताना पीएस इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजेच आरपी. आणि इथे कारण लिहू शकतो साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे ही. ओके, म्हणून ती हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स घेतलेली आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला. कोणाची माहिती मिळालेली आहे, आरपीची इथे आपण वरती काढलेली आहे पहा. देअरफॉर पीएस इज इक्वल टू √3/2 इंटू आरपी ची व्हॅल्यू 12 आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय ते सिम्प्लिफाय करण्यासाठी. आता इथे मी सिम्प्लिफाय करतोय पहा. हे 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे पीएस ची व्हॅल्यू मिळते 6√3. युनिट दिलेलं नाही, युनिट्स आपण म्हणू युनिट्स. अशा पद्धतीने आपल्याला इथे ज्या व्हॅल्यू शोधायला सांगितल्या होत्या त्या मिळालेल्या आहेत. इथे आरपी ची व्हॅल्यू मिळालेली आहे 12 युनिट्स आणि पीएस ची व्हॅल्यू मिळालेली आहे 6√3 युनिट्स. लास्टला इथे आन्सर लिहायचं आणि ते आन्सर कलेक्ट करायचे आहेत. ओके ओके, नेक्स्ट example number 5. For finding AB and BC with the help of information given in figure, complete following activity. तर ऍक्टिव्हिटी इथे आपल्याला कंप्लीट करायची आहे. आता इथे डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा. त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती पहा. इथे ट्रायंगल एबीसी दिसतोय आपल्याला की ज्याच्यामध्ये एबी आणि बीसी या साइड्स इक्वल दाखवलेल्या आहेत. एबी आणि बीसी इक्वल साइड दाखवलेल्या आहेत आणि डायगोनल एसी दिलेला आहे √8. आता ही एबी आणि बीसी इक्वल असल्यामुळं याचे अपोजिट अँगल्स जे आहेत तर ते कॉन्ग्रुएंट असतात, हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर या साइड्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळं त्याचे अपोजिट अँगल्स जे आहेत तर हा आणि हा ए अँड सी तर हे इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत, हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथे अँगल ए इज इक्वल टू अँगल सी लक्षात घ्या. परंतु बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. मग हा जर 90 डिग्री असेल तर या रिमेनिंग अँगलची सम जी आहे तर ती 90 डिग्री येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ही इक्वल आहे, दोन्ही पण इक्वल आहेत म्हणून प्रत्येकाचं मेजरमेंट अँगल ए आणि अँगल सी यांचं मेजरमेंट 45 डिग्री येणार आहे, हे लक्षात घ्या. इथे मी थोडस कॅल्क्युलेशन एवढ्यासाठीच केलंय की हे तुम्हाला समजावं यासाठी. ओके, इथे पहा, हे समजून घ्या. तर या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट
45 डिग्री आहे, याचं पण आणि याचं पण. आता पहा इकडे AB इज इक्वल टू BC आणि इथे रिझन लिहायचं आहे AB इज इक्वल टू BC का, तर गिवन आपल्याला लिहिता येईल कारण ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे म्हणून इथे गिवन लिहायचं आहे. नेक्स्ट पहा अँगल BAC पहा, आता BAC डायरेक्ट आन्सर लिहायचा आहे, 45 डिग्री येणार आहे, 45 डिग्री. नेक्स्ट आता AB इज इक्वल टू BC, आता AB आणि BC, आता हा जो ट्रायंगल आहे तो 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, हे लक्षात ठेवा. अँड देअरफॉर बाय 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल्स थेरम, तर ही जी साइड आहे AB आणि BC इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज येते, लक्षात ठेवा. म्हणजे इथे आपल्याला बॉक्स मध्ये लिहायचं आहे 1/√2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजे AC लिहिलेलं आहे इकडे. आता इथे फक्त AC ची व्हॅल्यू ठेवलेली आहे पहा, इथे तुमच्या लक्षात येते का पहा, इथे काय केलेलं आहे, AC ची व्हॅल्यू ठेवलेली आहे इथे पहा, हे AC आहेत तर या AC ची व्हॅल्यू √8 ठेवलेली आहे, म्हणजे 1/√2 आहे ते तसेच खाली लिहायचे आहेत. नेक्स्ट बॉक्स मध्ये काय येणार आहे पहा, 1/√2 हे आहेत तसे येतील, 1/√2 लक्षात घ्या. आता नेक्स्ट स्टेप पहा, पुन्हा इथे पहा हे √8 म्हणजेच काय आहे, तर 4 × 2 च रूट, हे पहा फॅक्टर्स पाडले इथे आणि या 4 च स्क्वेअर रूट 2 आहे ते बाहेर घेतलं आणि हे √2 तसेच राहिले, म्हणजे इथे 2√2 मिळाले. आणि अर्थातच इकडे बॉक्स मध्ये सेम टू सेम इकडे 1/√2 आहे तसे कंटिन्युअस येतात. आणि मग लास्टच्या स्टेप मध्ये पहा, तर लास्टच्या स्टेप मध्ये इथे हे √2 आणि √2 कॅन्सल होतात आणि 2 × 1, तर आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे 2, हे लक्षात घ्या. त्यामुळे लास्टच्या बॉक्स मध्ये आपल्याला इथे 2 मिळणार आहे. ओके, इथे 2 लिहायचं आहे. तर इथं आपलं ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. तुम्हाला हे काय बाकीचं लिहायची गरज नाही, मी साईडला दाखवले हे, तुम्हाला फक्त हे बॉक्स व्यवस्थित भरायचे आहेत आणि परीक्षेच्या वेळी हे पूर्ण आहे ते लिहायचं आहे, पूर्ण भाग लिहायचा आहे ऍक्टिव्हिटीचा आणि बॉक्सचा यूज करायचा आहे आणि बॉक्स मध्येच आन्सर लिहायचा आहे, वेगळ्या पद्धतीने दाखवायचं नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, जस्ट अ मिनिट. आता पुढचा पाहायचा आहे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पलचा. आता इथे पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्रीनवर पहा 6, एक्झाम्पल नंबर 6. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर whose diagonal is 10 सेंटीमीटर. तर ज्या स्क्वेअरचा डायगोनल 10 सेंटीमीटर आहे तर त्याची साइड आणि पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण इथे डायग्रामचा यूज केला तरी चालेल, डायग्राम दिलेला नाही पण आपण घेऊ शकतो. इथे आपण डायग्रामच्या सहाय्याने हे सोडवू. पहा स्क्वेअर घ्यायचा एक, जस्ट मिनिट, असा एक स्क्वेअर घेतला, याला आपण कोणतेही नेम देऊ शकतो. आपण इथे ABCD देऊ.
आता जेवढं गरजेचं आहे तेवढंच, म्हणजे आपल्याला एक इथे डायगोनल दाखवावं लागेल, त्यामुळे इथे एक डायगोनल घेतो, कोणता एक. इथे मी घेतो हा AC डायगोनल. अर्थातच हा अँगल 90 डिग्रीचा आहे. आता पहा, याचा आन्सर लिहित असताना आपण हा घेतलेला आहे, त्यामुळे इथे आन्सर लिहिताना पहा कसं लिहायचं आहे. लेट quadrilateral ABCD be the given square. गिवन स्क्वेअर आपण मानलेला आहे, स्क्वेअर आपण घेतलेला आहे, कारण डायग्राम मध्ये काय नेम दिलेलं नाही. तर इथे AC इज इक्वल टू 10 आपल्याला दिलेलं आहे. AC हायपोटेन्यूज आहे हा 10 सेंटीमीटर. आता इथे आपण साइडची लेंथ आपण मानायची आहे. लेट the side of the square, let the side of the square is equal to x सेंटीमीटर. and therefore आपल्याला आवश्यक आहे तेवढीच घेऊ आपण इथे. AB is equal to AC, AB is equal to AC is equal to x सेंटीमीटर. जेवढी गरज आहे तेवढीच या दोन साइड घेतलेल्या आहेत. अर्थातच याच्या ऑल साइड्स इक्वल असतात हे लक्षात घ्या. हा स्क्वेअर असल्यामुळं याच्या ऑल साइड्स इक्वल असतात हे समजून घ्या. ही पण एक्स येणार, ही पण एक्स येणार, पण जेवढी गरज आहे तेवढीच आपण घेऊ. आता इथे आपण पायथागोरस यूज करून आपण पुढचा भाग सोडवणार आहोत. पहा आता आता आपण इथे हा अँगल 90 डिग्रीचा आहे हे सांगावं लागेल. आता अँगल 90 डिग्रीचा आहे हे कसं सांगणार, तर तो स्क्वेअरचा अँगल आहे इन ट्रायंगल ABC. पहा, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. का, तर अँगल ऑफ ए स्क्वेअर, रिझन लिहायचं आहे, अँगल ऑफ ए स्क्वेअर, अँगल स्क्वेअरचा अँगल आहे तो, म्हणून 90 डिग्री. अँड देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम नुसार पहा, बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि मग इथे व्हॅल्यू ठेवायची आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. या व्हॅल्यू आपण इथे ठेवलेल्या आहेत. म्हणजेच इथे 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू, हे 2 इकडे इंटू आहे तिकडे डिवाइड होतील, म्हणजेच 50 मिळेल. आता स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, देअरफॉर x इज इक्वल टू रूट 50 होईल. तर रूट 50 म्हणजे याचे फॅक्टर्स पाडावे लागतील, 25 इंटू 2 होतील, म्हणजेच 25 चं स्क्वेअर रूट 5 येणार, 5, आणि रूट 2 तसेच राहतील पुढे, म्हणजे x ची व्हॅल्यू 5 रूट 2 मिळाली. ओके, म्हणजेच आपल्याला साइड इथे 5 रूट 2 सेंटीमीटर मिळाली. साइड ऑफ ए स्क्वेअर इज, पहा, देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे पहा, पेरिमीटर काढायचे आहे. आता इथे या एवढ्या भागात मी सोडवतो. इथे पहा, पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर,
perimeter of a square, perimeter of a square is equal to sum of all sides. All sides equal असल्यामुळं 4 into side असा फॉर्म्युला येतो. 4 into side म्हणजेच 4 into साइडची लेंथ पहा इथे 5√2 आहे. 5√2 आहे. त्यामुळे ते 4 5 20 येणार. √2 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला आन्सर मिळालेले आहेत. तर तुम्ही लास्टला ते आन्सर कलेक्ट करायचे आहेत. आन्सर म्हणायचं आणि पुढे लिहायचं आहे. इथे पहा मी अंडरलाईन करून ठेवतोय दोन्ही ठिकाणी. हे आन्सर पुन्हा एकदा लिहायचं आहे लास्टला. ओके, ठीक आहे. वेळ संपलेली आहे, आपण इथे थांबू. ओके, बाय.